श्रद्धा त्याला आपण विश्वासाने प्रारंभ करतो. श्रद्धा म्हणजे विश्वास नाही. विश्वासाने प्रारंभ होतो, श्रद्धेपर्यंत जातो. विश्वास ह्यामध्ये भावनिकता नाही आहे, फॅक्ट आहे. आणि श्रद्धेमध्ये फॅक्ट प्लस भावनिकता आहे. तिथपर्यंत आपण जातो. म्हणजे माझ्या गुरूंवर माझी श्रद्धा आहे, तर त्यांच्या ह्याच्याप्रमाणे मला 100% मिळणार आहे हा विश्वासही आहे, ती फॅक्टही आहे, आणि त्याच्यात माझी भावना जडलेली आहे. आपण एखादी गोष्ट विश्वासाने दाबतो. उदाहरणार्थ मी समजा गाडी स्टार्ट करतो, तेव्हा विश्वास असतो की मी ती गाडीची चावी फिरवली की गाडी सुरू होणार आहे, हा विश्वास झाला. पण जो माझ्या मागे व्यक्ती बसलेला आहे त्याची आपल्यावर श्रद्धा असते की मला सुखरूप पोचवणार आहे. त्याच्यात भावनिकता असते ना. म्हणजे समजा काय आपली बायको असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, व्हॉट एव्हर, हू एव्हर मे बी, त्याचे पूर्ण विश्वास असतो. सो श्रद्धा या अँगलने सध्याच्या काळी श्रद्धा आणि अंधश्रद्धा, खरंच सांगू का, अंधश्रद्धेचं निर्मूलन आहे ना फक्त संत करू शकतात. ज्यांना श्रद्धा माहिती आहे ते सांगू शकतात अंधश्रद्धा काय आहे. ज्यांना अंधश्रद्धा आहे, ज्यांना श्रद्धाच माहिती नाही, त्या अंधश्रद्धेचं निर्मूलन तरी कसं करणार? दॅट इज नॉट गोइंग टू हॅपन. पण आता जो है सो है. तर आताच्या काळामध्ये श्रद्धा म्हणजे भोळसट विश्वास ह्या व्याख्येमध्ये मोडतात. आणि ते का मोडली जाते? कारण त्या लोकांना श्रद्धाळू माणसं बघायलाच मिळत नाहीत, कमी बघायला मिळत आहेत. हा प्रॉब्लेम झालेला आहे. पोलीस चांगले असतात हे सांगायची गरज आहे का हो? आहे की नाही? पण सगळ्या चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये हेच दाखवलं जातं आहे. असे प्रत्येक पोलीस नसतात, पण दाखवलं असं जातं आहे ना, ते बिंबतं. त्यामुळे हल्लीच्या काळी श्रद्धा हे समजून घेणारे संत, सत्पुरुष, योगी महंत हे बघायलाच मिळत नाहीत खरे. जे बघायला मिळतात त्यांच्याबद्दल काही ना काहीतरी नंतर काहीतरी वेगळं ऐकायला येतं की ते हलतं. सो दॅट इज द इश्यू. पण म्हणून समर्थांनी ते सांगून ठेवलं आहे, माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, मी आहे जगज्जीवनी निरंतर आत्माराम दासबोध. माझे स्वरूप, दुसरीकडे जाऊ नका. व्यक्तिपूजा मान्यच नाही समर्थांना. समर्थांना तत्त्वपूजा मान्य आहे, दासबोधाची पूजा करा. आणि आपणही सगळ्या ठिकाणी कोणाचंही म्हणजे कोणाची काही करायचं असेल तर आपण दासबोधाची पूजा करतो, व्यक्तीची पूजा कधीच करत नाही. तर हा भाग आहे श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा सद्यस्थितीतला. श्रद्धा त्या ठिकाणी असते जिथे मी शरणागत असतो, तिथे माझी समर्पण भावना असते. दॅट इज द बेसिक थिंग. तर नुसती भावना आहे तर ती तुमची कुठेही बसेल, त्याला श्रद्धा नाही म्हणता येत. तिथे बुद्धी येतच नाही. समर्पण असेल तिथे बुद्धीमध्ये येत नाही. समर्थांनी सुद्धा गुरु लक्षण सांगितलं आहे. गुरु बुद्धी पुरेसर तपासून घ्यायचं आहे डेफिनेटली. एकदा तपासून स्वीकारला की नंतर बुद्धीमध्ये नाही आणायची आहे, ते पण समर्थांनी सांगितलं आहे. लागता सद्गुरू वचनपंथे झाले ब्रह्मांड पालथे, तरी जयाच्या शुद्ध भावार्थे पालट न धरीजे. असा तो खरा शिष्य आहे. सो ती श्रद्धा आहे. तेव्हा श्रद्धा ठेवायच्या आधी बुद्धी येऊ दे. ठेवल्यानं म्हणजे श्रद्धा ठेवायच्या आधी विश्वास असू दे. एकदा ठेवली बुद्धीने, त्याला ओके केलं की उरलेली मग पुढे श्रद्धा असू दे. श्रद्धेचं पर्यावसन निष्ठेत होतं. निष्ठा ही शेवटची पायरी आहे. बदलते ना, आपण सहज शब्द वापरतो, त्याची निष्ठा बदलली नाही. जी बदलते ती निष्ठा नाही. श्रद्धेचं पर्यावसन निष्ठेत. निष्ठा ही इज द लास्ट पायरी. कल्याण स्वामींची समर्थांवर पूर्ण निष्ठा आहे. निष्ठा म्हणजे बदलतच नाही कधी. त्याच्या आधी श्रद्धा आहे, श्रद्धेच्या आधी विश्वास आहे. सो ते आपण इंटरचेंजेबली करतो तसं नाही आहे ते. शेवटचा टप्पा म्हणजे निष्ठा, जी बदलत नाही ती निष्ठा.